राहुरी येथील डॉक्टर तनपुरे साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले। दिनांक 16 मे रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 173 पैकी 116 अर्ज मागे घेण्यात आले, तर 57 जण निवडणूक रिंगणात आहेत। सदरची निवडणूक तिरंगी लढत होत असल्याचे चित्र आता स्पष्ट झाले। राहुरी येथे बंद पडलेल्या डॉक्टर तनपुरे कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर 21 जागांसाठी 180 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। छाननीत 7 अर्ज अवैध ठरल्याने 173 अर्ज राहिले होते। दिनांक 16 मे 2025 रोजी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 116 अर्ज मागे घेण्यात आले, तर प्रत्यक्षात 57 जण निवडणूक रिंगणात उतरले आहेत। या निवडणुकीत आता जनसेवा मंडळ, शेतकरी विकास मंडळ तसेच कारखाना बचाव कृती समिती मंडळ यांच्यामध्ये तिरंगी लढत होत आहे। आमदार शिवाजीराव कर्डिले, सत्यजित कदम व भाजप समर्थक सर्व उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतली। त्यामुळे कर्डिले व विखे गट निवडणुकीत कोणाला सहकार्य करणार याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे। दरम्यान अनेक बैठका घेऊन तनपुरे कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, मात्र त्याला यश आले नाही। अखेर निवडणूक लागली, त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले। या निवडणुकीसाठी दिनांक 19 मे रोजी चिन्ह वाटप होऊन दिनांक 31 मे रोजी मतदान प्रक्रिया होणार आहे, तर दिनांक 1 जून रोजी मतमोजणी होऊन त्यावेळी निकाल जाहीर करण्यात येणार आहे। मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार नामदेव पाटील यांनी कामकाज पाहिले। विजन प्लस न्यूज साठी मीनाश पटेकर, राहुरी।